Today's motivational quote: Do not compare yourself to others. If you do so, you are insulting yourself. स्वतःला दुसऱ्यासोबत कधीच कम्पेअर करायचं नाही. असं केल्यानं तुम्ही स्वतःची इन्सल्ट करून घेता. काय करून घेता? स्वतःची इन्सल्ट. कारण प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी वेगळी असते. काय असते? वेगळी. कॅपॅसिटी म्हणा, कॅपेबिलिटी म्हणा, ॲबिलिटी म्हणा, ठीक आहे. त्याची काम करण्याची क्षमता, त्याची समजून घेण्याची क्षमता, त्याची डिलिव्हरिंग पॉवर वेगळी असते. फॉर एक्झाम्पल क्रिकेट तुम्हाला माहिती आहे, रोहित शर्मा विराट कोहली असू शकत नाही, विराट कोहली रोहित शर्मा असू शकत नाही. विराट कोहली त्याच्या पोझिशनला तो परफेक्ट आहे, रोहित शर्मा त्याच्या पोझिशनला परफेक्ट आहे. दोघांनी एकमेकांना कम्पेअर केलं दोघांसोबत तर दोघांचा परफॉर्मन्स काय होईल? डाऊन होईल. रोहित शर्मा काय आहे? हिटर. विराट कोहली काय आहे? गेम चेंजर. का गेम चेंज करतो तो? कारण तो गेमला शेवटपर्यंत घेऊन जातो. रोहित शर्माचं काम काय? गेम इझी करून द्यायचा. काय करून द्यायचा? इझी. आणि विराट कोहलीचं काम काय? त्याला शेवटपर्यंत न्यायचं. दोन एक्झाम्पल का देऊन राहिलो मी तुम्हाला? कारण ते त्यांच्या पोझिशनला सेम आहे. आता यांना जर म्हटलं नाही मी हिटिंग करणार, तू असा खेळ, जमल का ते? नाही. कारण तुम्ही स्वतःची इन्सल्ट करून घेऊन राहिले त्या गोष्टीमध्ये. आपण ज्याच्यामध्ये कॅपेबल आहे ते करत राहायचं. आपल्या समोरचा डाऊन पडला तरी त्याच्यासोबत आपली कम्पेअर नाही करायची. एखादा अप झाला तरी त्याच्यासोबत कम्पेअर नाही करायची. म्हणजे एखाद्याला 40 पैकी 40 मार्क्स पडले त्याच्यासोबत कम्पेअर नाही करायचे. आपल्यासोबत स्वतःसोबत कम्पेअर करायचं की आपण चुकलो कुठं. आणि एखाद्याला डाऊन मार्क्स पडले तर त्याला चिडवायचं पण नाही किंवा त्याला असं हिनवायचं नाही, त्याला असं दाखवायचं नाही की तू असा आहे, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ठीक आहे, समजलं? आता आपला प्रॅक्टिस सेट 4.1 झालेला आहे. ठीक आहे. 4.1 मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर नंतर सांगता तुम्ही मला. तरी एक तुम्हाला थोडी इंट्रोडक्शन देऊन टाकतो 4.1 बद्दल, म्हणजे तुमच्या गोष्टी क्लिअर होते. एकदम फास्ट मध्ये इंट्रोडक्शन देतो. बघा 4.1, दोन ट्रायंगल वेगवेगळे. पहिला क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, कोणाला काहीच डाऊट नाही. ठीक आहे. आता डाऊट तुम्हाला आहे दुसऱ्या आणि चौथ्या क्वेश्चन मध्ये. दुसरा आणि चौथ्या क्वेश्चन मध्ये कॉमन पॉईंट असतो. काय असतो? कॉमन पॉईंट. कोणता कॉमन पॉईंट आहे? असे 4 क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन आहे? 4. हा आहे 2. 4.1 मधला दुसरा क्वेश्चन. कॉमन पॉईंट कोणता आहे? आर. कॉमन पॉईंट आहे तुमचा आर. आर सोबत काय घेतलेलं होतं आपण? आता चेक करायचं आपल्याला ट्रायंगल दिलेला कोणता आहे दोन्हीपैकी. PQR आणि LTR पैकी दिलेला कोण आहे आपल्याला? PQR. मग रेशिओ मध्ये बघा PQ काय वरती. ठीक आहे. म्हणजे आता आर दिलेला आहे आपल्याला. आता बघा आज तुम्हाला समजणार नाही कारण एवढ्या फास्ट मध्ये ती गोष्ट होत नाही. कालचा व्हिडिओ बघून घ्यायचा, डिटेल मध्ये समजून जाईल. RQ इकडे काय घेसार? RT. आता RQ म्हटल्यानंतर RQ काढावं लागेल तुम्हाला पहिले. ठीक आहे, RQ काढावं लागेल. पण हा जो Q पॉईंट आहे तो तिसऱ्या रेशोसाठी. कितव्या रेशोसाठी आहे? तिसऱ्या. म्हणजे तुम्ही जर याचे 4 भाग केले, 1 2 3 4, तर हा Q जो आहे तिसऱ्या रेशोसाठी, तुम्हाला चौथ्या रेशोसाठी अशी लाईन काढावं लागेल. हा जो अँगल बनलेला आहे तुमचा कोणता? PRQ. तसा सेम अँगल घ्यावा लागेल तुम्हाला L. आता इथं समजून घ्या, LTR. सेम प्रोसिजर चौथ्या क्वेश्चन मध्ये पण. असे किती क्वेश्चन आहे टोटल आपल्याकडे? 4 क्वेश्चन. ठीक आहे. आता हा 7 नंबर. आता फक्त याच्यात चेक करायचं AMT आणि AH मध्ये दिलेला कोण आहे आपल्याला? AMT. कोण दिलेला आहे? AMT. आता सेम क्वेश्चन, वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागेल तुम्हाला. AMT दिलेला आहे समजा, बघा AMT. आता AM वगैरे ते तुम्ही जर काढून घेतलं बरोबर. हा समजा आपण ट्रायंगल काढला AMT. कोणता काढला? AMT. कोणता काढला? AMT. आता ट्रायंगल कोणता काढला त्याच्यावर सगळे डिपेंड आहे. कोणता ट्रायंगल काढला आपण? AMT. मग AM बघा मोठं आहे 7. किती आहे? 7. मग याचे भाग किती करावं लागतील आपल्याला? 7. समजा आपण 7 भाग केले, 1 2 3 4 5 6 7. मग हा पॉईंट कुठे जोडावा लागेल तुम्हाला? 7 ला. आता दुसरा ट्रायंगल कोणत्या पॉईंटला काढणे तुम्हाला? 5. म्हणजे कोणत्या भागाला काढणे? 5. म्हणजे इथं जी प्रोसिजर केली आपण अँगल काढण्याची ती इथं करणे तुम्हाला. ठीक आहे. मग इथून तुम्हाला असा एक अँगल मिळून जाईल. हा झाला तुमचा इनर ट्रायंगल. हा कोणता आला आता? हा तुमचा इनर ट्रायंगल आला. इथं तुमचा ट्रायंगल बाहेर आला होता, इथं तुमचा ट्रायंगल आला आत. ते डिपेंड करेल रेशिओवर. कशावर डिपेंड करेल ते? रेशिओवर. ठीक आहे. हे झालं. याच्यावर एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे बोर्डला, येणार म्हणजे येणार. आता प्रॅक्टिस सेट 4.2 सर्कल बद्दल. कशाबद्दल? सोपं आहे बघा, घाबरायचं काही नाही याला.
आणि हे तुम्हाला स्वतः करावंच लागणार, मी किती समजून सांगितलं तरी. 4.2 एकदम सिंपल आहे. आता बघा, construct a tangent to a circle with a center P and the radius 3.2 cm at any point M. त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात राहू द्या, इकडे बघा, पहिले एक सर्कल काढून दाखवतो तुम्हाला. बघा, हे एक सर्कल आहे. काय आहे? सर्कल. याला किती टँजंट काढू शकतो आपण? ओनली वन. एका पॉइंट मधून एकच टँजंट काढू शकतो. इथं समजा एक, किंवा इथं अशी एक एक एक, म्हणजे सर्कलच्या कोणत्याही पॉइंटला आपण टँजंट किती काढू शकतो? फक्त एक. किती काढू शकतो? एक. कुठं? सर्कलवरती. सर्कलवरती किती टँजंट काढू शकतो आपण? ओनली वन. ठीक आहे, कोणत्या एका पॉइंटला एक टँजंट काढू शकतो. पण तोच जर पॉइंट असा बाहेर असला, कुठं असला? बाहेर, तर बाहेरून दोन टँजंट काढू शकतो. किती टँजंट काढू शकतो? दोन. कशा? एक ही, दुसरी कुठे येईल मग? दुसरी ही. बस, ह्या दोन टँजंट आणि ही एक टँजंट काढणे. सर्कलवरचे क्वेश्चन संपले. कळालं? काय काढणे आपल्याला? फक्त टँजंट, एक किंवा डबल. एक टँजंट साठी 2-3 क्वेश्चन आणि दोन टँजंट साठी 4-5 क्वेश्चन. याच्यात थोडी व्हेरायटी आहे. ठीक आहे, तुम्हाला बाकी काहीच नाही करणं. एक टँजंट काढणे किंवा दोन टँजंट काढणे. एक टँजंट साठी क्वेश्चन 2 मार्क्सला, दोन टँजंट साठी क्वेश्चन किती मार्क्सला? 3. याच्यावर शक्यतो 4 मार्क्सला क्वेश्चन येत नाही. ठीक आहे. आता सपोज मी काढलं सर्कल आहे, कितीचं काढलं? 3.2चं. तुम्ही परफेक्ट काढायचं. तुम्ही परफेक्ट 3.2चं काढायचं. आता तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी सांगतो. एक सर्कल काढून घेतलं. सर्कल कोणाला काढता येत नाही तुमच्यापैकी? सगळ्यांना जमतं. सेंटर कोणतं सांगितलं? पी. याचं सेंटर आहे समजा पी. ठीक आहे. रेडियस 3.2 सेंटीमीटर काढलेलं आपण. एनी पॉइंट एम कुठे घ्या? शक्यतो राईट साईडला घ्यायचा. एम पॉइंट घेऊ आपण. इथं घेऊ आपण एम पॉइंट. ठीक आहे, काय घेतलं? एम पॉइंट. आता काय करणार सांगा बरं? माहिती आहे तुम्हाला प्रोसिजर? आता ही 3.2 वर आपल्याला रेडियसला काढायचं. ठीक आहे, असे कोणते एक लाईन घ्या आणि ते कोणता एक पॉइंट देऊन टाका. एक मिनिट. हा ठीक आहे. आता बघा, परत सांगतो, लक्ष द्या. सर्कल काढून घेतलं, सेंटर दिला पॉइंट पी. समजून घ्या अगोदर, आवाज करू नका. एक कोणताही पॉइंट घेतला एम. ठीक आहे, अशी एक लाईन ड्रॉ करायची. लेंथची गरज नाही त्या लाईनसाठी. ठीक आहे. आता एम वर आपला एक चॉक घ्यायचा. ठीक आहे, चॉक तुम्हाला समजून सांगावं लागतं थोडं. असा एम वर एक चॉक ठेवायचा. ठीक आहे, हे अंतर किती घ्यायचं, काय घ्यायचं आपल्याला काही गरज नाही. एक सिंपल, एक इकडून मारायचा एम वर पॉइंटवर आणि एम पॉइंट पकडून, आणि एक या साईडला मारायचा. मारताना अंतर चेंज होऊ द्यायचं नाही. सपोज एक मारला मी या साईडला, एक चॉक मारला या साईडला, सेम या साईडला मारायचा. ठीक आहे, कळालं? 2 स्टेप मध्ये आन्सर आहे. किती स्टेप मध्ये? 2. एम पॉइंट आपण रेफरन्स पकडलेला आहे. एक या साईडला मारला, एक या साईडला मारला. डिस्टन्स आपण किती घेऊ शकतो ते. ठीक आहे. आता त्याच्यानंतरची प्रोसिजर, हे पूर्ण डिस्टन्स घ्यायचं. याला समजा आपण नाव देऊ ए आणि बी. काय नाव देऊ? ए आणि बी. आता डिस्टन्स ए बी घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं? डिस्टन्स ए बी. पूर्ण डिस्टन्स ए बी घ्यायचं हे. ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या? नंतर ए वर चॉक ठेवायचा. एक मारायचा वरी, एक मारायचा खाली. समजा ए वर चॉक ठेवून आपण एक मारला वरती, एक मारला या साईडला येईल तो, एक मारला खाली. कोणाला काही डाऊट? सेम अंतर थोडंही हलू द्यायचं नाही हा चॉक, नाहीतर तुमची टँजंट आतून येईल किंवा बाहेरून जाईल. सेम अंतर कायम. बी वर चॉक ठेवायचा. एक मारायचा वरती, एक मारायचा इकडं. समजला? ज्यांनी परफेक्ट चॉक मारले त्यांची टँजंट बरोबर या पॉइंटला टच होईल. आताही येणार नाही, बाहेरही येणार नाही. तुम्हाला तुमचं समजून जाईल फिगर चुकली का बरोबर आहे. हा बघा, आता ही अशी टँजंट तुमची बरोबर या पॉइंट मधून आली पाहिजे बाहेरून. ठीक आहे, चला काढा. क्वेश्चन नंबर 2. इकडे बघून घ्या. सेम आहे क्वेश्चन नंबर 2 पण. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये सर्कल कितीचं काढायचं सांगितलेलं बघा.
2.7चं कितीचं 2.7. आता सपोज काढलं एक 2.7चं सर्कल आपण. आता त्यांनी फर्स्ट क्वेश्चन मध्ये या क्वेश्चन मध्ये काय चेंज बघून घ्या. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं, सेंटर पी म्हटलं होतं, टेक एनी पॉइंट एम म्हटलं होतं. इथं फक्त सरळ सरळ इझी क्वेश्चन देऊन टाकलं त्यांनी. मग आपण मनाने एक सेंटर घ्या, कोणतेही ओ घेऊ, समजा काय घेऊ ओ. कोणता एक पॉइंट घ्या बाहेर, आपण घेऊ समजा पी. प्रोसिजर सेम, एक लाईन मारून घ्यायची. परत बघून घ्या ज्यांना कोणाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये डाऊट असेल. आपण पी वर चॉक ठेवतो, कुठे ठेवतो पी वर. एक या साईडला मारतो, सेम या साईडला मारतो, अंतर चेंज होऊ देत नाही. फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय, या दोन एवढं अंतर घ्यायचं, याला नाव द्या तेव्हा कळेल तुम्हाला. अंतर किती घ्यायचं, ए बी. अंतर किती घ्यायचं, ए बी. ए वर एक चॉक ठेवायचा वरच्या साईडला आणि खालच्या साईडला, अंतर चेंज होऊ द्यायचं नाही. बी वर चॉक ठेवायचा, एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला. ज्यांनी परफेक्ट अंतर घेतलेले, परफेक्ट मेजरमेंट सोबत सर्व चॉक्स मारलेले सर्व, त्यांचं बरोबर ही जी टँजंट आहे, त्यांची जी टँजंट आहे ती बरोबर या पी पॉइंटला टच होईल, अशी एकाच पॉइंटला टच होईल इथं. ठीक आहे, आता इथं समजून घ्या तुम्ही, अशी बाहेरून जाणार नाही, एका पॉइंटला टच होईल. हे झालं सेकंडचं आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. आता जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे ना, तो थोडा डिफरंट आहे, त्याला थोडं साईडला राहू देऊ आपण. 3 नंबरचा एक क्वेश्चन आणि प्रॉब्लेम सेट मध्ये 2, असे टोटल 3 क्वेश्चन आहे त्या टाईपचे. ते थोडा डिफरंट आहे. ठीक आहे, आपण इझी करून घेऊ. पहिले 4 नंबरचा क्वेश्चन बघा. आता 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय आहे, क्वेश्चन वाचल्यावर कळून जाईल तुम्हाला. 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगा, ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ठीक आहे. ड्रॉ अ कॉर्ड ऑफ पी क्यू ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. सगळ्यात पहिले काय करणार, 3.3 सेंटीमीटरचं सर्कल काढून घ्यायचं. तुम्ही मेजरमेंट काढून राहिले सर्वजण. आता थोडं मोठं काढ तुम्ही समजण्यासाठी. 3.3 सेंटीमीटरचं सर्कल काढलं सपोज आपण. मला सांगा 6.6 ची कॉर्ड काढायची आपल्याला. काय काढायची, 6.6 ची कॉर्ड. 6.6 ची कॉर्ड म्हणजेच काय आहे, तो सरळ सरळ डायमीटर आहे तुमचा. काय आहे, डायमीटर. कारण सर्कल मध्ये लार्जेस्ट कॉर्ड म्हणजे काय असते, तुमची डायमीटर. आणि ती कोणाच्या दुप्पट राहील, रेडियसच्या. रेडियस 3.3 आहे आणि ही 6.6 आहे, म्हणजे ही कॉर्ड नसून सरळ सरळ काय तुमचा डायमीटर. मग सरळ सरळ तुम्ही पी क्यू काढा, हा सेंटर आहे. ठीक आहे. आता तुम्ही ही कॉर्ड काढली, समजा कोणती काढली, पी क्यू. कोणती, पी आणि क्यू. पी क्यू का ही कॉर्ड काढली तुम्ही. सेंटर कोणतं सांगितलेलं आहे, नाही, ओ देऊन टाका. आता ही जी रेडियस आहे ही 3.3 आहे. लॉंगेस्ट कॉर्ड जी असते ती डायमीटर असते, ती काढली आपण 6.6. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, ड्रॉ टँजंट टू द सर्कल ऍट पॉइंट पी अँड क्यू. पी आणि क्यू मधून टँजंट काढायचे. लक्ष द्या, सिंपल क्वेश्चन आहे, फक्त डबल होईल. मागचे 2 क्वेश्चन आहे ना, आपण सिंगल टँजंट काढली होती. इथं जी प्रोसिजर करायची सेम इथं करायची. याला वाढवून घ्या, याला इकडे वाढवून घ्या, सोडू नका कोणी, फक्त लक्ष द्या. एकदा क्वेश्चन समजला की सोडवायला वेळ लागत नाही. त्याच्यानंतर काय करतो आपण, क्यू वरती चॉक ठेवतो, बरोबर आहे. एक चॉक मारतो या साईडला, एक चॉक मारतो या साईडला, याला नाव द्या ए बी. आता चॉक मध्ये अंतर घ्यायचं, किती घ्यायचं, ए बी. एक मारायचा, ए वर पॉइंट ठेवून ए पॉइंट घ्यायचा पहिले रेफरन्स साठी. त्याच्यानंतर रेफरन्स साठी कोणता पॉइंट घ्यायचा, बी. पण ए आणि बी वरून चॉक मारताना अंतर जर कमी जास्त झालं तर टँजंट एक तर आतून येईल किंवा बाहेरून जाईल. त्याच्यासाठी अंतर कमी जास्त होऊ द्यायचं नाही. ही एक टँजंट येईल तुमची, कळालं. ही झाली क्यू पॉइंटला. सेम प्रोसिजर इथं. हा क्वेश्चन 3 मार्क्सला. किती मार्क्सला, 3. हे 2 मार्क्ससाठी होते, हा 3 मार्क्सला. या साईडला मारलं जर आपण, आता सेम प्रोसिजर या साईडला करू. इथे चॉक ठेवू, एक पॉइंट या साईडला, एक पॉइंट या साईडला. आणि असं नाही बघा, असं काही नाही बरं, हे सेम एबी डिस्टन्स इथं आलं पाहिजे असं काही नाही. इम्पॉर्टंट कशाला आहे, टँजंटला. याला नाव देऊ सपोज आपण एक्स वाय. एक्स वाय एवढं अंतर घ्यायचं. आता किती अंतर घ्यायचं, एक्स वाय. एक वरच्या साईडला, एक खालच्या साईडला. दुसरा वाय वरून रेफरन्स, एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला. आणि याला असं जोडून घ्या.
कोणाला काही डाऊट? इथं ही रफ फिगर आहे, मी तुम्हाला प्रोसिजर सांगत आहे, त्याच्यामुळे टँजंट थोडीफार हे होते. ठीक आहे, तुमच्या ह्या दोन टँजंट एकदम पॅरलल येतील. कशा येतील? पॅरलल. त्यांनी म्हटलेलं आहे राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट्स. मग फ्रॉम फिगर ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला. फ्रॉम फिगर टँजंट्स आर पॅरलल. टँजंट्स आर पॅरलल म्हणजे याच्यावरून समजतं काय तुम्हाला? डायमीटरवर काढलेले टँजंट्स कसे असतात? पॅरलल. तुमच्या परफेक्ट दिसतील अशा. चला काढा. बघा हा जो क्वेश्चन आहे ना, ही कॉर्ड कुठं आली होती आपली? डायमीटर. कॉर्ड म्हणजे काय झाली होती? ही डायमीटर. 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे ते ऍक्च्युअल कॉर्ड आहे. काय ती? ऍक्च्युअल कॉर्ड. तो डायमीटर बनणार नाही. सेम प्रोसिजर. काय प्रोसिजर? सेम. फक्त चौथा. हा बघा या क्वेश्चन मध्ये 5 नंबरचा क्वेश्चन 4 नंबरचा क्वेश्चन सारखाच आहे एकदम. फक्त ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला डायमीटर नाहीये, ऍक्च्युअल कॉर्ड दिलेली आहे. 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय बनली होती? ती आपली डायमीटर. आता 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये किती येते? 3.4 चं सर्कल काढू शकता तुम्ही आरामशीर. ठीक आहे, आता इथं मी परफेक्ट नाही काढू शकत. ठीक आहे, आता समजा हे काढलं आपण सर्कल, याला एक पॉइंट द्या, सेंटर पॉइंट ओ. आता त्यांनी म्हटलेलं आहे ड्रॉ कॉर्ड एम एन. कोणती कॉर्ड काढायची? एम एन. आता बघा एम एन काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? मोठी स्केल पोहोचली एकदा. सॉरी, हा एम एन काढण्यासाठी काय करणे तुम्हाला होत असतं कधी कधी, हे असे 5.7 पकडायचं. किती? 5.7 असं चेक कर द्यायचं. 5.7 5.7 2 पॉइंटच झाले, म्हणजे एक पॉइंट या साईडला आणि एक पॉइंट या साईडला, म्हणजे समजून जायचं ही तुमची लाईन काय आहे? 5.7. याला नाव दिलं आपण यम आणि एन. ठीक आहे, 5.7. त्याच्यानंतर सेंटर मधून जाणारी एक लाईन काढायची. कशी काढायची बघा? सेंटर मधून जाणारी एक लाईन याला अशी काढायची आणि एक लाईन याला अशी काढायची. कळालं? हो का नाही? हो. त्याच्यानंतर जशी प्रोसिजर आतापर्यंत करत आलो आपण चौथ्या क्वेश्चन मध्ये, सेम प्रोसिजर अशीच करायची. आपल्याला काय करणं आहे? चॉक मध्ये अंतर घ्यायचं, एन वर पॉईंट ठेवायचा, एक या साईडला मारायचा, एक या साईडला मारायचा. याला समजा नाव देऊ आपण ए आणि बी. मग ए आणि बी एवढं अंतर घ्यायचं, एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला. बी वर तेच अंतर कायम, एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला, आणि एक टँजंट काढून घ्यायची अशी. ठीक आहे, तुमची परफेक्ट फिगर येईल. सेम प्रोसिजर या साईडला एम वर चॉक ठेवायचा, एक या साईडला मारा, एक या साईडला मारा. याला नाव द्या सपोज एक्स वाय. एक्स वाय एवढं अंतर घ्यायचं, वाय वर चॉक ठेवून एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला. सेम एक्स वर चॉक ठेवून एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला, आणि एक अशी तिरपी झाली. ती काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बरोबर काढा. ठीक आहे, ह्या दोन लाईन टच झाल्या म्हणजे चुकलं असं काही नसतं. दोन टँजंट परफेक्ट आल्या पाहिजे. आता परफेक्ट डायग्राम येईल, काढा. हा बघा, आता हे झाले क्वेश्चन ऑन सर्कल, म्हणजे टँजंट ऑन दी सर्कल. जो पॉइंट सर्कलवर जे पॉइंट होते त्याच्यावर आतापर्यंत टँजंट काढले आपण. आता सर्कलच्या बाहेर पॉइंट घ्यायचे आपल्याला, सर्कलच्या बाहेर. सर्कलच्या बाहेर पॉइंट घ्यायचा आहे. बघा, ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. किती सेंटीमीटरचं काढायचं सर्कल? 3.4. 3.4चं सर्कल काढलं असं. ठीक आहे, आता याला समजा नाव दिलं आपण सेंटरला ओ. काय नाव दिलं? त्याने म्हटलेले का पी म्हटलेले, तर पी द्या, सेंटर पी. आता बघा, फक्त शब्दावर लक्ष द्यायचं. काय म्हटलेलं आहे? टेक अ पॉइंट क्यू ऍट अ डिस्टन्स. ऍट अ डिस्टन्स म्हणजे समजून जायचं सर्कलच्या बाहेर चाललो आपण. टेक अ पॉइंट क्यू ऍट अ डिस्टन्स ऑफ 5.5 सेंटीमीटर. किती डिस्टन्स घ्यायचंय? 5.5. पण ते कुठून घ्यायचं याच्यावर फरक पडतो. कधी कधी काय म्हणतात ते फ्रॉम सर्कलच्या पॉइंट वरून किंवा फ्रॉम सेंटर. आता इथं काय म्हटलेलं त्यांनी? फ्रॉम सेंटर. मग या पी पासून तुम्हाला कोणता पॉइंट घ्यायचा आहे? क्यू. आणि किती अंतरावर घ्यायचा आहे? किती अंतरावर घ्यायचं आहे? 5.5. कळाली पहिली प्रोसिजर?
समजलं काय? बाहेरचा एक पॉईंट घ्यायचा. ठीक आहे. आता सेम हा सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. क्यू बाहेर घेतला आपण 5.5 वर. आता तुम्हाला असा सेम क्वेश्चन दाखवतो बघा. ड्रॉ अ सर्कल विथ 4.1 सेंटीमीटर. टेक अ पॉइंट क्यू, सॉरी पॉइंट कोणता घ्यायचा आहे? 7.3 वर. हा कितीवर घेतला? 5.5. हा कितीवर घ्यायचा? 7.3. हा 7 नंबरचा होमवर्क. त्याच्यानंतर हा बघा 2 नंबरचा प्रॉब्लेम सेट मधला. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर. टेक अ पॉइंट पी ॲट अ डिस्टन्स ऑफ 5.7. हा कितीवर घ्यायचा आहे? 5.7. तिन्ही क्वेश्चन इझी आहे, तिन्ही क्वेश्चन सारखे. याच्याकडे लक्ष द्या कसं सॉल्व्ह करायचं. नंतर विचार करा त्याच्यावर, इकडे लक्ष द्या. पी आणि क्यू घेतला आपण 5.5 वर. आता काय करायचं? पी क्यू एवढं चॉक मध्ये अंतर घ्यायचं. किती अंतर घ्यायचं? पी क्यू, लक्ष द्या. पी क्यू एवढं अंतर घ्यायचं. एक मारा वरती, एक मारा खाली चॉक. ठीक आहे. सेम अंतर कायम. एक मारा वरती, एक मारा खाली. ठीक आहे. कळालं? समजलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? समजलं? आता हे जे चॉक येतील, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला सरळ सरळ. हे जे करून राहिलो लोकांनी आपण, या पीक्यू ला अर्ध बनवून राहिलो. काय बनवून राहिलो? अर्ध. मला सांगा 5.5 चे जनरली अर्ध किती येतील? एक रफली 54. समजा 54 चे अर्ध किती येतात? 27. किती येतात? 27. हे 55 आपण 54 पकडा. 54 चे अर्ध किती? 27. 27 म्हणजे 2.7. एक आयडिया देऊन राहिलो फक्त तुम्हाला. किती आलं? 2.7. आपलं सर्कल कितीचं आहे रे? 3.4. मग 2.7 सर्कल मध्ये येतील का सर्कलच्या बाहेर येतील? सर्कल मध्ये. म्हणजे ही जी तुमची डायग्राम आहे, हे जे तुमचे पॉइंट आहे, हे पॉइंट मारल्यानंतर तुमची अशी लाईन येईल. तुमची अशी लाईन येईल सर्कल मध्ये. कुठे येईल? कुठे येईल ती? सर्कल मध्ये. कुठून चॉक मारलेला आहे तुम्ही? एक पी वरून, आणि दुसरा कुठून मारलेला राहील? क्यू वरून. हे समजून जाईल तुम्हाला की अर्ध अंतर आहे. म्हणजे कधी कधी ही लाईन कशी येईल? सर्कलच्या आत. घाबरायचं नाही. कधी कधी ही लाईन कुठे येईल? सर्कलच्या बाहेर. ते कशावर डिपेंड आहे? अर्ध अंतर किती होऊन राहिलं. हे अर्ध अंतर किती होऊन राहिलं? 2.7. आता हे अंतर किती आहे? 7.3. याचे जर अर्ध केले तुम्ही 72. 72 चे अर्धे समजा 36. 3.6. हा पण पॉईंट कुठे येणार आहे तुमचा? आतमध्येच येणार आहे. आता हा क्वेश्चन, आता 5.7 हा पण पॉईंट कुठून येणार तुमचा? आतमध्येच येणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता हा जो पॉइंट टच झाला ना, कोणता? हा. याला समजा नाव द्या आपण यम. कोणता पॉइंट दिला? यम. आता यम पी एवढं अंतर घ्यायचं चॉक मध्ये. काय? यम पी. चॉक मध्ये अंतर घेऊन, इकडे लक्ष द्या बरोबर. हा, इकडून सांगतो. यम पी मध्ये अंतर घ्यायचं. यम वर चॉक ठेवायचा. पी पासून एक असा आर्क मारून घ्यायचा. किती अंतर घ्यायचं? यम आणि पी. काय केलं आपण? पी एक सर्कल काढून घेतलं. सेंटर दिला. पॉइंट सांगितला होता क्यू 5.5 अंतरावर. किती अंतरावर? 5.5. नंतर पी क्यू डिस्टन्स घेतलं. किती डिस्टन्स घेतलं? पी क्यू. एक चॉक वरी, एक चॉक खाली. सेम अंतर कायम, थोडाही चेंज होऊ द्यायचा नाही. एक खाली, एक वरती मारून घेतलं. यम पॉइंट भेटला आपल्याला. कोणता पॉइंट भेटला? यम. यम पासून कोणतेही सर्कल, तिन्ही क्वेश्चन मध्ये काय पकडायचं? फक्त सेंटर. यम पासून सेंटर पकडलं. एक आर्क मारून घेतला. याला नाव द्या ए. तुमच्या मनाने देऊ शकता कोणती. याला नाव द्या बी. या झाल्या आपल्या रिक्वायर्ड टँजंट. म्हणून म्हटलं होतं बाहेरच्या पॉईंटवरून किती टँजंट येतात रे? 2. ठीक आहे. आता बाहेरून चालली थोडी, तुम्ही समजून घ्यायच्या त्या गोष्टी. काही अवघड क्वेश्चन मध्ये? 6वा क्वेश्चन झाला. 7वा होमवर्कला, आणि प्रॉब्लेम सेट मधला दुसरा पण होमवर्कला. ठीक आहे. मी चेक करेल तुमचे. बघा, सर्कल मध्ये टँजंट काढण्यासाठी पहिला प्रकार जो शिकलो आपण टाईप, एक सिंपल सर्कल कोणीही काढू शकतं. कळालं? किती सेंटीमीटरचा असू द्या, काही असू द्या, काही गरज नाही. इथून एक लाईन घ्यायची अशी बाहेर. त्याच्यानंतर एक पॉईंट इकडे, एक पॉईंट इकडे. या दोन एवढं अंतर. एक वरती, एक खाली. परत एक वरती, एक खाली. ठीक आहे. हा झाला पहिला टाईप. कोणता टाईप? फर्स्ट. याच्यात एक ॲडव्हान्स टाईप कोणता आहे? डायमीटर येईल फक्त. काय येईल? डायमीटर. पण ही प्रोसिजर तुम्हाला दोन्ही ठिकाणी करायची. इथे पण, इथे पण, इथे पण आणि इथे पण. म्हणजे पहिल्या टाईपमध्ये हे 2 क्वेश्चन आहे तुमचे. म्हणजे एक तुम्हाला सिंपल एक टँजंट येईल, किंवा
डायमीटरवर टँजंट काढायची. कुठं काढायची? डायमीटरवर. हा झाला फर्स्ट टाईप. त्याच्यानंतर दुसरा टाईप काय आहे? कॉर्ड. काय आहे? कॉर्ड. असं सर्कल अशी कुठेतरी कॉर्ड येईल, मग सेंटरमधून जाणारी एक लाईन अशी काढायची आणि एक अशी काढायची. ठीक आहे. बाकी प्रोसिजर तीच. इकडे एक पॉईंट मारा, इकडे एक पॉईंट मारा, दोन एवढं अंतर घ्या, एक वरी मारा, एक खाली मारा चॉक. सेम या साईडला, एक या साईडला. सेम प्रोसिजर, एक इकडं एक इकडं. बघा याच्यावर व्हिडिओ आहे आपला, ताण घ्यायचा नाही, फक्त ही आपली रिव्हिजन चालू आहे. एक या साईडला मारा, एक या साईडला, परत आणि हे जोडून घ्या. हा झाला तुमचा दुसरा टाईप. कितवा टाईप? दुसरा. आता तिसरा टाईप. तिसऱ्या टाईपवर तुम्हाला एक शब्द असेल, डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर. कोणता शब्द असेल? डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर. बघून घ्या. ड्रॉ अ सर्कल विथ अ सेंटर पी अँड रेडियस 3.4. टेक अ पॉईंट क्यू ॲट अ डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर. म्हणजे हा जो तिसरा जो टाईप आहे, इथून आपल्याला 2 टँजंट काढायचे. किती टँजंट काढायच्या? 2. आणि त्या कुठून काढायच्या? सर्कलच्या बाहेरून. कशा काढायच्या? आता डिस्टन्स नाही घेत आपण, फक्त सरळ सांगतो तुम्हाला. बघा एक सिंपल सर्कल काढला असं. ठीक आहे. फक्त बघून घ्या. समजा एक्स काही जे डिस्टन्स असेल आपलं ते डिस्टन्स घेतलं आपण. ठीक आहे. XY Z जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स घेतलं. इथं आला समजा पॉईंट पी. कोणता आला? पी. त्याच्यानंतर काय करतो आपण? काय करतो रे? या 2 लाईन एवढं अंतर घेतो. इथं घेऊ. समजा OP आहे, या 2 OP एवढं अंतर आपण OP एवढं अंतर घेतो. किती अंतर घेतो आपण? OP. एक चॉक वरी, एक चॉक खाली, एक चॉक या साईडला, एक चॉक या साईडला. ठीक आहे. जिथून टच होतील तिथून एक लाईन मारतो. आता तुम्हाला मी सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला काय, जर डिस्टन्स रेडियसपेक्षा दुप्पट असेल तर कुठे येईल? ते बाहेर येईल. आणि रेडियसपेक्षा लहान असेल तर कुठे येईल? आतून. म्हणजे डिस्टन्स किती येते बघा. इथं डिस्टन्स किती आहे? 5.5. 5.5चे एक ॲप्रॉक्सिमेट अर्धे किती होतात? 2.7. आपली सर्कल किती आहे? 3.4. म्हणजे 2.7 कुठं आलं? ते आत. ठीक आहे. कधी कधी ही लाईन बाहेर जाईल. हा जो पॉईंट भेटतो याला तुम्हाला कोणतं नाव द्यायला सांगितलं होतं मी? यम. यम पासून सेंटरपर्यंत अंतर घ्यायचं. सर्कलचं कोणतेही सेंटर असू द्या आणि एक अशी लाईन मारून घ्यायची. जिथे टच होईल ती झाली तुमची रिक्वायर्ड टँजंट. किती टाईप आहे? 3 टाईप. एक सिंपल टँजंट काढायची, दुसरी कॉर्डवर टँजंट काढायची, आणि तिसरी टाईप कोणती आहे? बाहेरून टँजंट काढायची. बाहेरून टँजंट काढण्यासाठी 3 क्वेश्चन आहे. कोणते 3 क्वेश्चन आहे? 6 नंबर, 7 नंबर आणि 2 नंबर. ठीक आहे. हे तुम्हाला होमवर्कला दिलेले होते. म्हणजे आपलं काय काय कंप्लीट झालं? आता ट्रायंगल काढून कंप्लीट झालं, सर्कलवर टँजंट काढून कंप्लीट झालं. ठीक आहे. आता याच्यापेक्षा थोडा डिफिकल्ट वाटणारा टाईप, डिफिकल्ट नाही म्हणता येत त्याला, पण थोडा डिफिकल्ट वाटतो तो, कारण त्याच्यामध्ये मेजरमेंट थोड्या वेगळ्या घ्यावं लागतात. 3 नंबरचा क्वेश्चन. त्याच्यात एक शब्द लक्षात ठेवायचा, विदाऊट युजिंग सेंटर. आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या टँजंट काढल्या त्या कशाचा यूज करून काढल्या आपण? सेंटरच्या. कशाच्या? टाईप 1 बघा सेंटर आहे. टाईप 2 मध्ये पण काय इन्क्लूड केलेलं आहे आपण? सेंटर. टाईप 3 मध्ये पण काय घेतलेलं आहे? सेंटर. आता लास्ट टाईप याच्यामधला विदाऊट युजिंग सेंटर. काय? विदाऊट युजिंग सेंटर. सेंटरचा वापर नाही करायचा. मग कसं काढायचं बघा. आतापर्यंत फास्ट सांगितलं, आता क्वेश्चन येतो स्लो सांगतो तुम्हाला. हे एक सर्कल आहे. ठीक आहे. बघा आता क्वेश्चन चालू झाला. हा सर्कल आहे. कितीचं दिलेलं आहे ते काढायचं. किती दिलेलं आहे? 3.6. क्वेश्चन बघून घ्या एकदा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाऊट युजिंग सेंटर. कीवर्ड कोणता याच्यात शब्द लक्षात ठेवण्यासाठी? विदाऊट युजिंग सेंटर. सेम क्वेश्चन आहे, सेम ॲज इट इज आहे. बघून घ्या. ड्रॉ एनी सर्कल, टेक एनी पॉईंट ए ऑन इट अँड कन्स्ट्रक्ट अ टँजंट ॲट ए विदाऊट युजिंग सेंटर. काही फरक आहे दोन्ही क्वेश्चनमध्ये? ॲज इट इज आहे. हाच जसाच्या तसा तुम्ही काढला समोर तरी चालून जाईल, कारण त्यांनी सर्कलची रेडियस दिलेली आहे का? नाही. जी घ्यायची ती घेऊ शकतो आपण मनानं. इथं किती दिलेली त्यांनी? 3.6. सपोज काढला आपण एक सर्कल 3.6चं. याला सेंटर नाव दिलेलं काही नाही. ठीक आहे. हे सर्कल काढलं. सरळ 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 एक ट्रायंगल काढून घ्यायचा. काय काढून घ्यायचा? ट्रायंगल. असा कोणता एक ट्रायंगल काढून घ्या. समजलं? काय केलं? कोणताही एक ट्रायंगल काढला. काही अवघड इथपर्यंत नाही. सेंटरचा यूज नाही करायचा, फक्त टँजंट काढण्यासाठी कशाचा यूज करायचा नाही? सेंटरचा. याला नाव द्या. समजा आपण नाव द्यायला याला
वाय झेड. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बरं नंतर सांगेल तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये. एक्स वाय झेड काढलं. आता काय करायचं आपल्याला, फक्त लक्ष द्या, हा जो अँगल आहे ना, हा कोणता लाईतली तुम्ही, हा छोटा जो अँगल आहे ना तो आपल्याला इथं काढायचा. कुठं काढायचा, झेडला. कुठं काढायचा आहे तो, झेडला. तर मग कसा काढायचा, प्रोसिजर तीच आपली बघा. एकदा प्रोसिजर समजली की क्वेश्चन काहीच वाटणार नाही. एक्सवर चॉक ठेवायचा. कुठं चॉक ठेवायचा, एक्सवर. एक असा आर्क मारायचा. मेजरमेंटची गरज नाही, कोणताही मारू शकता. त्याला नाव द्या ए बी. काय नाव दिलं त्याला, ए बी. ठीक आहे. एक्सवर चॉक ठेवून कोणता आर्क मारला आपण, ए बी. कोणता मारला, ए बी. सेम अंतर बदलू द्यायचं नाही. एक असा चॉक मारायचा. जाऊ द्या, बाहेर जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आपल्याला माहीत नाही पॉईंट कुठे टच होणार आहे, माहिती आहे का, नाही. अंतर एवढंच राहील. अंतर किती राहील, हेच. म्हणजे एक्सपासून या आर्कचं जेवढं अंतर आहे, झेडपासून त्या आर्कचं अंतर किती राहील तेवढंच. काही अवघड इथपर्यंत नाही. आता इथून पुढचा पार्ट थोडा अवघड आहे, म्हणजे सोपाच येतो, फक्त तुम्ही चुका करता त्याच्यामध्ये. ए बी डिस्टन्स घ्यायचं. किती डिस्टन्स घ्यायचं, ए बी. किती डिस्टन्स घ्यायचं, ए बी. याला नाव द्यायचं ए डॅश. काय नाव द्यायचं, ए डॅश. आता तुम्हाला पुढची प्रोसिजर तर कळायचं असेल काय करायचं तर. ए बी डिस्टन्स घ्यायचं, ए डॅशवर पॉईंट ठेवायचा, एक आर्क मारून द्यायचा. इथं कोणता पॉईंट भेटला, बी डॅश. एवढं केलं, तुमची रिक्वायर्ड टँजंट भेटून गेली. तुम्हाला माहिती आहे आता काय जोडायचं. ठीक आहे. कोणती टँजंट भेटेल आपल्याला, ही झाली तुमची रिक्वायर्ड टँजंट. क्वेश्चन अवघड आहे का, परत सांगतो काय काय केलं, रिपीट मारतो एकदा. सर्कल काढलं. सर्कल नंतर काय काढला, ट्रायंगल. ट्रायंगल नंतर कोणताही ट्रायंगल काढू शकता तुम्ही. ठीक आहे. ट्रायंगल काढला आपण. ट्रायंगल नंतर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, हा जो इथला अँगल आहे तो इथं बाहेर काढायचा. ही सर्कलची प्रॉपर्टी असते. म्हणजे काय, जर कॉर्डनं अँगल जर सबटेंड केलेला असेल इथं वरती, तर तो आणि हा खालचा अँगल सेम असतो. हे तुम्ही 3 नंबरच्या चॅप्टरमध्ये शिकसाल. किती नंबरच्या, 3. आपलं झालं का ते अजून नाही. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट क्लिअर होईल. फक्त इथे एवढी गोष्ट लक्षात ठेवा की इथला जो अँगल आहे तो इथं काढणे, आणि तो तुम्ही कसा काढू शकता, दुसरी मेथड तुम्हाला माहिती, मी सांगत नाही. इथला अँगल इथं कसा काढायचा आणि चॉक कसे मारायचे तुम्हाला चांगलं माहिती, कळालं. पण याच्यामध्ये ती चुकू शकता, कारण टँजंटचा अर्थ काय, टचिंग टू ओनली वन पॉईंट. जर तुम्ही अँगल मारण्याचा प्रयत्न केला तर एक तर टँजंट तुमची कुठून जाईल, आतून, किंवा कुठून येईल, बाहेरून. समजलं. एकदा ट्राय करा क्वेश्चनला. आता बघा, प्रॉब्लेम सेटमधला सेकंड नंबरचा क्वेश्चन सांगितलाय तुम्हाला. कसा, ड्रॉ टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट पी. बाहेरून पॉईंट पी कुठे दिलेला आहे, बाहेर. बाहेरून काढायचे. किती टँजंट येतील, 2. तिसरा क्वेश्चन आहे, ड्रॉ एनी सर्कल, टेक एनी पॉईंट ए ऑन इट, कन्स्ट्रक्ट अ टँजंट ए विदाउट युजिंग सेंटर. आत्ताच सोडवला, विदाउट युजिंग सेंटर. चौथा क्वेश्चन आहे, तो नंतर घेऊ आपण. आता पाचवा क्वेश्चन बघा, ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी, ड्रॉ एन आर्क ए बी ऑफ 100 मेजर अँड ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट ए अँड बी. अँगल दिलेला आहे, किती दिलेला आहे, 100. ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी. कोणतं सर्कल काढायचं काही म्हटलेलं नाही, म्हणजे रेडियस काही दिलेलं नाही. कोणतं एक ड्रॉ करून घ्या. ड्रॉ केलं, लक्ष दे रे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. आता याचं सेंटर आहे पी. समजा काय सेंटर पी. एक या पी पासून एक लाईन मारून घ्या, अशी कोणतीही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता इथून आपल्याला अँगल मोजायचा. काय मोजायचा, अँगल. किती घ्यायचा तो, डायरेक्ट 100. किती घ्यायचा, कारण सेंट्रल अँगल आणि आर्कचा अँगल सारखाच असतो. ही मेथड इझी आहे त्याच्यापेक्षा. 100 कुठे येईल रे, हे इथं कुठेतरी. ठीक आहे. हा झाला तुमचा 100 डिग्री. किती झाला, 100 डिग्री. सेंटर काय म्हटलेलं आहे, पी. हा ए आणि हा कोणता पॉईंट आहे, बी. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही. इकडे लक्ष द्या सगळेजण, इकडे बघा, तुमच्यासाठी इथे. आता एक चॉक, म्हणजे एक ते जे चॉक आपल्याला 2 मारायचे असतात, एक या साईडला, एक या साईडला. एक मारा इकडे, एक मारा इकडे. त्याच्यानंतर या 2 एवढं अंतर घ्या. या 2 एवढं अंतर घेतलं. आता बघा इथं थोडंफार हे झालं. हा जो चॉक आहे हा सारखाच असेल. हे दोन्ही चॉक कसे असतील, सारखे. आता काय करतो, याच्यानंतर या 2 एवढं अंतर घेतो. या 2 पॉईंट एवढं. एक मारला वरच्या साईडला, एक मारला खालच्या साईडला. सेम अंतर कायम, एक मारला या साईडला, एक मारला या साईडला.
ही झाली तुमची एक रिक्वायर्ड टँजंट. सेम प्रोसिजर इथं रिपीट करा. एवर चॉपचं टोक एक या साईडला एक या साईडला. त्याच्यानंतर या दोन एवढं अंतर एक मारा इकडून एक इकडून, नंतर पॉईंट बदला एक इकडून आणि याला जोडून घ्या. कोणती इझी आहे? ठीक आहे, समजलं? काही प्रॉब्लेम? अशी डायग्राम कोणती काढलेली तुम्ही सांगा बरं? कॉर्डची. कशाची काढलेली आहे? कॉर्ड. फक्त कॉर्ड न देता त्यांनी काय दिला? अँगल. चेक करा एकदा, हा क्वेश्चन येतो. हा 5 नंबरचा क्वेश्चन सेम या क्वेश्चन सारखाच आहे, फक्त इथं त्यांनी डायरेक्ट कॉर्ड दिली, इथं काय दिलेलं आहे? अँगल. करा ड्रॉ आता.